नैना, नैना, उठ ना जरा, नैना. हड हड. बोलू नकोस नीचे. अरे वेड आहेस का तू आदित्य? कुठे होतास आणि इतका वेळ वाट बघत होते मी. किती घाबरले होते आणि त्यात तू आणखी येऊन घाबरवलंस मला. वाट बघत होते ना मी तुझी. एक मिनिट. तू शमशेर सिंग आहेस ना? मग शमशेर सिंगची बोबडी वळली. मारू नको. एवढा आणलाय शर्ट ते गेलं कुठे? घे पटकन घाल. अरे हा नवीन शर्ट आहे. हे बघ. हा शर्ट आणला तुझ्यासाठी नवीन. अरे दादा मामा कशाला? कशाला म्हणजे? मला वाटलं म्हणून आणला. काय झालं? चुकून आणलास का तू? नाही तसं नाही. नाही ठीक आहे, राहू दे. मी करते काहीतरी मॅनेज. अरे नाही असं कसं. घाल नवीन. तुझ्यासारखी श्रीमंत घरातली मुलगी तुला जर वापरलेला शर्ट दिला तर तुझा डाडू काय म्हणेल? तो म्हणाले झिरो. अरे माझी प्रिन्सेसनी एकदा घातलेले कपडे मी म्युझियम मध्ये ठेवतो, तिला कसले घातलेले कपडे देतो तू वगैरे. त्यामुळे बेसिकली काही प्रॉब्लेम नाही. घाल तू. नक्की नक्की कर. हे बघ इथं मागे वॉशरूम आहे, तिथं जा आणि चेंज कर. तू आहेस ना इथेच? हा. हॅलो, काय झालं? कसं दिसतंय? अरे चा. अरे सांग ना. आदित्य, लाजतोयस काय तू? म्हणजे कपडे मी चेंज करून आली आणि तू लाजतोय. बरं मला सांग ना, ओके दिसतंय ना हे? आदित्य, खूपच छान दिसतीये का मी? नाही म्हणजे तू काहीच बोलत नाहीयेस म्हणून विचारलं. अरे कसं आहे ना, मुलींना अशा थोड्याफार कॉम्प्लिमेंट दिल्या किंवा त्यांचं थोडंसं कौतुक केलं ना की त्यांना बरं वाटतं. अरे करावं तसं. तू पण करू शकतोस माझं कौतुक. आदित्य, तू मला प्रामाणिकपणे उत्तर देशील म्हणून मी तुला विचारलं ना. आणि इथे ना आरसा सुद्धा नाहीये ना, तर मी बघितलं असतं माझं माझं. पण आरसा सुद्धा. आदित्य खाली खाली घे थोडासा आरसा, मला दिसत नाही. वर घे वर घे वर घे. आता वर घे. वर अजून अजून वर अजून. लेफ्ट लेफ्ट घे थोडासा. डावीकडे घे डावीकडे घे. लेफ्टला दिसत नाहीये रे नीट मला. नाही आता राईटला घे राईटला घे. मला पूर्ण दिसत नाहीये ना शर्ट. राईटला घे राईटला घे. पूर्ण इकडे 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 घे घे घे. आदित्य, मला ना या आरशात काहीच दिसत नाहीये. आता तुलाच मला सांगावं लागेल की मी कशी दिसतीये. बोल. सही. एक मिनिट.
मी आलेच. हा मम्मा बोल. काय ग, तुमची डेट संपते का नाही अजून? मम्मा ते जरा. काय ते जरा? वाजले किती? का वेळ काळ सुद्धा विसरलात तुम्ही? सॉरी मम्मा. सॉरी काय सॉरी? अगं सॉरी काय सॉरी? तू वेडी आहेस का? तू आनंदात आहेस ना? हो मम्मा, खूप आनंदात आहे. व्हेरी गुड. तू आणि सुयश एकत्र आहात आणि एकत्र छान टाइम स्पेंड करताय, माझ्यासाठी हेच खूप आहे. बरं ऐक, सुयश तुझ्या बरोबर आहे म्हटल्यावर काही टेन्शनच नाही. तो आहे ना तुझ्या बरोबर? हो आहे ना. गुड. बरं ऐक, मी आता तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. तुम्ही दोघे जण एन्जॉय करा, मी शांतपणे झोपते. ओके ओके मम्मा, गुड नाईट. आणि हो, लवकर या घरी. नाही म्हणजे असं काही नाही, त्याला म्हणावं टेक युअर टाइम. ओके, पण माझ्या लेकीला याच घरी ड्रॉप करायला सांग त्याला. अजून तुमचं लग्न झालं नाहीये. लाजली सई. गुणाची लेख माझी. सुयशचा फोन होता का? घरी पोचला ना नीट? नाही का सॉरी म्हणायला फोन केला होता? नाही, मम्माचा फोन होता. ओ, ओरडली का? नाही ठीक आहे. तुला जायचंय का? नाही म्हणजे तू जा, डोंट वरी. या ध्यानाला मी पोचवतो घरी नीट. मला नाही जायचं इथून, कुठेही जायचं नाहीये. आदित्य, मला हेच कळत नाहीये की माझ्या आणि सुयशच्या लग्नाला घेऊन सगळेजण इतके खुश असताना मी का खुश नाहीये. म्हणजे बघ ना, मम्मा डॅडूला माझ्या चेहऱ्याकडे बघून कळतच नाहीये का की मी रोजच्या रोज फक्त त्यांच्यासाठी खुश राहण्याचा फक्त प्रयत्न करतेय. त्यांचं सोड, पण तू आदित्य, आदित्य माझ्याकडे बघ आणि मला सांग की तुलाही असंच वाटतं का की मी सुयशचं लग्न करून खुश होईन. सही आहे ग. आपण खुश राहणं हे आपल्यावर अवलंबून असतं ना. म्हणजे एका पॉइंट नंतर आपला आनंद हा आपण स्वतः शोधायचा असतो. कसा शोधू, कसा शोधू आणि कुठे तूच सांग. तू पाहिलास ना तो कसा वागतो ते. आणि आता यावरही तू म्हणशील की तो दारूच्या नशेत होता म्हणून असं वागत होता, पण हे आत्ताचं नाहीये. कायम कायम तो मला डॉमिनेट करतो. माझा इंटरेस्ट माझ्या फॅमिली बिझनेस मध्ये आहे. फॅमिलीला एक सुंदर मुलगी हवी आहे आणि मला माझ्या बिझनेस साठी एक टकाटक मॉडेल. आपण दोघं हातात हात घेऊन 7 फेरे गेला. तो त्याला हवं तसंच वागतो आणि मलाही त्याला हवं तसंच वागवतो. पण तूही मग त्याच्यासारखीच आहेस की थोडी, म्हणजे टू सम एक्सटेंट. तूही नेहमी तुला हवं तसंच वागतेस. नो वे आदित्य, मी त्याच्यासारखे नाहीये. किंवा
खूप जास्त त्याच्यासारखीच आहेस. तुला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू. कुठल्याही रिलेशनशिप मध्ये, नात्यामध्ये हा बॅलन्स असणं, समतोल असणं खूप महत्वाचं असतं. एखाद्या तराजू सारखं, हा पण आपला नॉर्मल तराजू आणि हा नात्यांचा तराजू, हे खूप वेगळे असतात. आपल्या नेहमीच्या तराजूमध्ये तू दोन्ही साईडला जर तू इक्वल वेट्स ठेवलेस तर तो तराजू बॅलन्स होतो. पण नात्यांचा तराजूचं तसं नाहीये. त्यात जर दोन्ही बाजूला एकसारखीच माणसं असली तर मग त्याचा बॅलन्स जातो. का माहितीये? का? कारण नात्यांमध्ये, रिलेशनशिप्स मध्ये खूप एकसारखं असून चालत नाही. एखादा जर वरचढ व्हायला लागला तर दुसऱ्याला नमतं घ्यावं लागतं. एखादा पडायला लागला तर दुसऱ्याला त्याला उचलून धरावं लागतं. तरच तराजू बॅलन्स होतो. म्हणजे तुला अजून सोपं करून सांगतो. मी आणि माझे मामा, म्हणजे तसं म्हणलं तर ते सगळेच डॉमिनेटिंग, स्वतःला हवं तसंच करणं. तू भेटलीस, त्यांची अशी इच्छा असते की सतत त्यांना हवं तसंच मी वागावं. मला नसतं नेहमी तसं वागायचं, पण मी ऍडजस्ट करतो. मग जेव्हा मला गरज असते तेव्हा ते माझं ऐकतात, ऍडजस्ट करतात, मला हवं तसं वागतात. यालाच बॅलन्स म्हणतात ना. एक मिनिट. म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी थोडंसं ऍडजस्ट केलं, सहन केलं, त्याला समजून घेतलं तर तोही मला समजून घेईल आणि माझ्यासाठी त्याच्या काही गोष्टी बदलेल ना. शुअर, म्हणजे लगेच नाही, पण हळूहळू हे बदल घडतील आता त्याच्यात सई. पण सई, हळूहळू तुलाही तुझ्यात थोडे बदल करावे लागतील. तेच तर. कोणीही कोणासाठी का बदलायचं आदित्य? आपण दोघं कुठे बदललोय? आपण पूर्वी जे होतो तेच आता सुद्धा आहोत ना. मग आपलं कसं काय जुळलं? आदित्य रे, माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्यापासून होते आणि दिवसाचा शेवटही तुझ्यावरच होतो. मी आनंदात असले की तुझी आठवण येते, रडू येत असलं, वाईट वाटत असलं की सुद्धा तुझीच आठवण येते. माझ्या मनात, माझ्या विचारांमध्ये तर तू असतोच, पण माझ्या कॉल लिस्ट मध्ये, मेसेजेसच्या गर्दीत सुद्धा सगळ्यात वरती तूच असतो. आपल्याला चहाची तल्लफ कशी येते ना, तसं होतं मला तुला नाही भेटलं की. रुटीन झालाय यार तू माझं. सवय लागली मला तुझी इतकी की मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. सई, आपलं वेगळं आहे ग. काय वेगळं? तुझं आणि सुयशचं लग्न होणार आहे आता. आपल्यात फक्त मैत्री आहे चांगली. मग मैत्रीत प्रेम नसतं का? आदित्य, या नात्यांच्या तराजूचं वगैरे सगळं ठीक आहे, पण कुठल्याही नात्यामध्ये ना प्रेम असायला हवं. आणि ते प्रेम असं बनवता नाहीये. म्हणजे कसं सांगू मी तुला? मला ना तुझ्यासारखी अशी फिलॉसॉफिकल उदाहरणं नाही देता येत, पण तरी मी प्रयत्न करते. ओके, पाऊस कसा पडतो हे आपल्याला शाळेत शिकवलेलं, पण म्हणून आपण पाऊस पाडू शकतो का? नाही ना. प्रेमाचंही तसंच असतं.
म्हणजे बाकी कुठलीही गोष्ट बनवता येत असेल पण प्रेम असं बनवता नाही, ते होतं. म्हणजे पाऊस जसा नकळत येतो आणि आपल्या मनातही नकळत आपल्याला भिजवून जातो ना, तसं असतं प्रेमात. हे मार्की म्हैस, तुला काही जादू येते का ग? जादू येते मला, पण त्याबरोबर एखादा चहा करता आला असता तर क्या बात. अगं तो मला येतो. पण आता या गॅरेज मध्ये कसं करणार? त्या गॅरेज मध्ये पोहे केले. मग चहा काय चीज आहे? हा फक्त दूध वगैरे नाही बरं का, त्यामुळे असं जरा कोरा प्यायला लागेल. पण ब्लॅक टी टाइप्स. गरमागरम मिळणार असेल ना तर जहर भी पी लूंगी मैं. हा नाही, जहर आता जरा वरच्या कप्प्यात आहे, आधी खालून चहा पावडर आलोच. जान की जाए कौन भला मेरी जान, मुझे जान कहो मेरी जान, मेरी जान, मेरी जान. सूखे सावन बरस गए कितनी बार आँखों से, सूखे सावन बरस गए कितनी बार आँखों से, दो बूंदें ना बरसी इन भीगी पलकों से, मेरी जान, मुझे जान कहो मेरी जान, मेरी जान, मेरी जान. होठ झुके जब होठों पर, सांस उलझी हो सांसों में, दो जुड़वा होठों की बात करो आँखों से. कसा रमलाय? पावसात, गाण्यात की माझ्यात?